स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा। घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्याच्या 10वीचा निकाल 94.10%। यंदाही 10वीच्या निकालात मुलींचीच बाजी, तर सर्वाधिक कोकण विभागाचा 98.82% निकाल। कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद। उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता। एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार। एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, राज्यात 10 ते 15,000 जागा भरण्याचा निर्णय। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू। मंदिर परिसरात पारंपरिक कपड्यांतच यावं लागणार। मुंबईत काही ठिकाणी पाऊस। मुंबईसह परिसरात 2 दिवस येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण।